ह्या कोण आले? मनाली आणि संदीप. बॉलच नाही काय सांगत नाही. थँक्यू. तर दुसऱ्या सामन्याचा पहिल्या षटकाचा पहिला चेंडू त्वरित सुरू होत आहे. विकेट किपर सज्ज आणि बाउंड्रीवरती 4 क्षेत्ररक्षण करताना दिसतील. 3 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने. आणि पहिला चेंडू सुरुवात आणि पहिलाच डॉट बॉल. सुंदर असा चेंडू. दुसरा चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. तो म्हणजे हॅपी लाईफ ग्रुप चॅम्पियन. आणि धाव संख्येला सुरुवात झालेली आहे. 1 धाव बिनबाद. दुसरा चेंडू पुढे येऊन मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इथे स्टंपिंग मात्र चुकलेली आहे. विकेट किपर कडून एक जीवनदान मिळालेलं आहे या फलंदाजाला. 3 चेंडू झालेले. 3 चेंडू मध्ये 1 धाव संख्या झाली ती फक्त. आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल पकडला जातो आहे तो बाउंड्रीच्या दिशेने. आणि 1 धाव संख्या घेण्यात यशस्वी झालेले आहेत. धाव संख्या पोहोचले ती म्हणजे 2 धावा बिनबाद. 4 चेंडू. शेवटचे 2 चेंडू बघूया काय करतायत फलंदाज. आणि 5वा चेंडू आणि कॅच घेण्यामध्ये पुन्हा एकदा अयशस्वी झालेले आहेत यष्टीरक्षक. 2 जीवनदान दिलेले आहेत यष्टीरक्षकांनी या चेंडूमध्ये. या षटकाचा शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने पण 1 धाव घेण्यामध्ये काही इंटरेस्ट दाखवलेला नाहीये. आणि फलंदाज परत डेड बॉल पुन्हा टाकला जाईल. आणि शेवटचा चेंडू पुन्हा डॉट आणि उत्कृष्ट अशी ओव्हर टाकलेला आहे या महिला गोलंदाजाने. आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत या गोलंदाजाने. यांचं नाव नमूद करून घ्या. स्पेशल पारितोषिक साठी काजल मॅडम. दुसरे षटक आलेले आहेत. HR डिपार्टमेंट मधले आहेत ना, त्याच्यामुळे बरोबर एकदम मोजून सुट्ट्या देत आहेत. बॉलर नेम ओमकार गुरव ना. सगळ्यांना पुरव. पहिलाच नो. घाणेरडी बॉलिंग. आणि इकडे कीपर जो आहे तो इंटरनॅशनल कीपर आहे, त्यामुळे तो पकडत नाहीये. बाहेरून मागवलं आणि फिल्डर पण बाहेरून मागवले. सगळे रन देत आहेत. पहिल्या ओव्हरची सर्व कसर चौकात दिलाय. तिकडे फिल्डरचं नाव विशाल. थ्रो आहे. HO टीम खूप चांगलं प्रदर्शन करीत आहे. मगर अंपायर कोण आउट आहे? अंपायर घाई करण्यामुळे विकेट गेलेली आहे. नो होता आपण काउंट झालेला आहे बॉल. शेखर बोहीर नवीन बॅट्समन. शेखर आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत महिला फलंदाज मनाली. बॅट्समनचं नाव शेखर. आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी शेखर. 85 बाद संघ बाद. आणि आउट केलेला आहे ओमकार गुरव.
सगळ्यांना बॉलिंग टाकून पुरव. त्याची ओव्हर संपलेली आहे आणि 2 ओव्हर संपलेल्या आहेत आणि स्कोर झालेला आहे 13. 2 षटक संपलेत आणि 2 बाद आणि 13 धावा झालेल्या आहेत. आता कॅप्टन महेश काप उतरले आहेत पण नॉन स्ट्राईकला आहेत आणि स्ट्राईकला आहेत शेखर. बॉलर नाव तन्मय आणि हा चौका आणि आज चौकार आलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. पहिल्या चेंडू मध्ये धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 17 धावा. याच्यावरून कळते की शेखर कोपरा कोपरा पकडतात. आता मोठे फटके मारण्याची आवश्यकता आहे फलंदाज संघाला आणि पुन्हा एकदा पुढे येऊन मारायचा आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवलेल्या आहेत. धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 18. 2 चेंडू. तिसरा चेंडू या षटकाचा आणि कॅच मात्र सोडलेली आहे. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसरी धाव मात्र घेऊ शकत नाही आणि धाव संख्या महेश काप यांना विनंती आहे थोडा वयाचं पण भान राखा. आणि या वयाचं भान राखत 1 धाव घेतलेली आहे. आकाशातून बॉल सुटणं म्हणजे मगरीच्या तोंडातून सुटण्यासारखं आहे. जाळीतले बॉल चांगले पकडतात ते. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी पुन्हा एकदा आणि धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 21. आणि पुन्हा एकदा कट लागली होती. कॅच घेण्यात यशस्वी आणि धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 22 आणि षटक संपलेलं आहे. आता बॉलिंगला आलाय यश. हे या इनिंगचं शेवटचं षटक असेल आणि 1 धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे. अतिघाई संकटात नाही. आकाश भागन यांना विनंती घाई करू नये. आणि हा कॅच जाळीचा बॉल न पकडणारा असा प्लेयर आकाश न सोडणारा हा सुटलेला आहे. काप सरांवर मेहरबानी केलेली आहे. आणि या षटकाचे शेवटचे 3 चेंडू असतील. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 25 वर. 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके मारण्याची आवश्यकता आणि हा षटकार आलेला आहे आणि या षटकासकट धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 31 धावा. महेश कापसरांचा पहिला 6. ह्या वयात पण ते 6 मारतायत बघा. पुन्हा एकदा पुढे येऊन आपल्याच फलंदाजाला कुठेतरी मारताना दिसत आहेत आणि आपल्याच फलंदाजाला मारत आजची उत्कृष्ट धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 32. आणि हा शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा आणि 4 हा चौकार आणि दोघांच्या मधून गेला. संख्या पोहोचली ती 36. 37 धाव संख्येची गरज असेल जिंकण्यासाठी 4 षटकात. कापसरांना विनंती की त्यांनी लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यावी. कापसर पहिल्या षटकात फक्त 2 धावा होत्या मात्र शेवटच्या 3 षटकामध्ये 34 धावा कुठं धाव संख्या पोहोचवली ती म्हणजे 36 वरती उत्कृष्ट फलंदाजी दाखवली आहे ती म्हणजे हॅपी लाईफ ग्रुप चॅम्पियन या संघाने. बघूया काय करते ते गोलंदाजीमध्ये. 37 धावांचा जो टार्गेट आहे ते राखण्यामध्ये यशस्वी होतात की नाही ते बघूया आपण. आयोजकांना विनंती आहे की त्यांनी पुढच्या मॅचचा टॉस उडवून घ्यावा. विशाल सर, किरण सर, पुढच्या मॅचचा टॉस उडवून घ्यावा. +9. ते दोन्ही फलंदाजांची नावं सांगायची आणि गोलंदाजाचं नाव सांगायचंय. आकाश
प्लेयर्सची नावं सांग ना दोघांची पण. काजल आणि तन्मय. पहिल्या इनिंग मध्ये काजलने फक्त 2 धावा दिल्या होत्या. बघूया काय करतात फलंदाजीमध्ये काजल. आणि इकडचे बॉलर असतील त्या म्हणजे बॉलरचं नाव प्रवीण सर. प्रवीण सर. दीपा. दीपा. रायझिंग स्टार आणि चॅम्पियन्स 11 यांच्यामधला पुढचा सामना आहे. आणि सेकंड इनिंगची सुरुवात होते आहे. पहिला चेंडू टिपा. टिपा. अवांतर धावा. पहिला चेंडू नो. चांगली सुरुवात झालेली आहे हॅपी लाईफ साठी. नो पण आहे. पुन्हा एकदा नो. पण समजत नाही धावले का नाही. 2 फ्री धावा भेटलेल्या आहेत. काजल यांनी फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि इथे 0 बोलत 2 धावा आलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा नो. परत नो. टिपाच्या जागी चेंज झालेली आहे. नवीन मनाली. मनाली शिमलावरून आलेली मनाली. गोलंदाजात बदल. नो नाही. मात्र परिणाम तोच. पुन्हा एकदा नो. नो. लाईन नो. लाईन नो. साईड नाही बोलले. नो. स्कोअर पोहोचलाय तो म्हणजे 4 धावा. आणि पुढे टाकलाय चेंडू आणि अजून एक अवांतर धावा वाईड च्या मार्फत धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 5 धावा. 0 चेंडू. आणि हा करेक्ट बॉल मारलेला आहे तो शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 6. 1 चेंडू आणि 6 धावा. षटकार न येता 6 धावा एका चेंडूत झालेल्या आहेत. आणि दुसरा चेंडू मोठा फटका मारण्याच्या दिशेने आणि धावसंख्या बदल आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 7 वरती. 2 धावा. 2 चेंडू 7 धावा. तिसरा चेंडू आणि अजून एक अवांतर धाव. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 8. 2 चेंडू 8 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा नो. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 9. 2 चेंडू झालेले आहेत. या 9 आणि सुरेख असा बॉल फायनली आलेला आहे. आणि हा मला वाटतं तिसरा चेंडू असेल. 3 चेंडू 9 धावा. या 9 धावांपैकी 7 धावा या अवांतर आहेत. फक्त 2 धावा धावून घेतलेल्या आहेत. आणि हा झेल टिपण्यात अयशस्वी. रायझिंग स्टार पुढच्या मॅचच्या रायझिंग स्टार यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फिल्डिंग घेतलेली आहे. वाईड बॉल आणि धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 11 वरती. शेवटचे 2 चेंडू या षटकाचे. पुढे येऊन मोठा फटका मारण्यात आणि यशस्वी झालेला आहे. आणि या मनालीला एक विकेट मिळालेला आहे. डीजे जोरात. आणि नो वरती षटकार मारण्यात यशस्वी आणि धाव संख्या पोहोचली ती म्हणजे 18. शेवटचा 1 चेंडू शिल्लक अजूनही. आणि पहिल्याच षटकात मोठी धावसंख्या उभारलेली आहे. आणि 1 धाव घेण्यामध्ये अयशस्वी झालेले आहेत. आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 19 वरती. काप आउट करायचंय लक्षात ठेवा. महेश काप इकडे या. स्पोर्ट्समनशिप दाखवायची आहे. पहिलंच सांगतोय. ही आता दिसलेली नाहीये. ही वॉर्निंग आहे तुम्हाला.
19 धावा झालेल्या आहेत. 18 धावांची आवश्यकता फलंदाजी संघाला. एचओ आकाश. पुन्हा एकदा 9 या संघाने ठरवलंय 9 मध्ये जास्त रन द्यायचे आणि धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 20 आणि 1 धाव घेण्यात यशस्वी आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 21. आता मात्र फक्त 16 धावांची आवश्यकता पुढच्या येणार 17 चेंडू मध्ये. आउट आउट. सोनाली मॅडम आलेले आहेत. सोनाली मॅडमचं आगमन झालेलं आहे, तरी सगळ्यांनी त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. जेवढे स्टाफ इकडे बसलेले आहेत सोनाली मॅडमचं आगमन झालेलं आहे, टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. आता आवाज आला, नाही तर सुट्ट्या मिळणार नाहीत. नवीन फलंदाज ओमकार गुराव आणि सुंदर क्षेत्ररक्षण. डावचे नाही झालेला आहे. 1 रन मिळालेले. संघाला धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 22. आता फक्त 15 धावांची आवश्यकता आणि 1 धाव घेण्यात अंपायर आउट दिलेला आहे. रनआउट झालेला आहे. धावचीत झालेला आहे. पंधरा रनची आवश्यकता आहे. असं बघितलं तर काही घाई करायची गरज नाहीये. 1-1 रन काढले तरी पण त्यांचे स्कोर होत आहेत पूर्ण. आणि इकडे कीपरने खूप चांगली फिल्डिंग केलेली आहे. 1 रन वाचवलाय टीम साठी. चांगला कीपर आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा. धावसंख्या पोहोचली ती 23 वरती आणि मोठा फटका आणि हा सिक्स आणि षटकार आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 29. नेहमी खेळण्याचा फायदा येतो. आकाश. आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये फक्त 8 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे बॉलरचं नाव प्रवीण गोळे. सगळ्यांचे डोळे फोडे. आणि समीकरण आहे ते म्हणजे 12 चेंडू आणि 8 डावा. खूप सोपं समीकरण फलंदाजी संघाला. 12 मध्ये 8. 1-1 रन काढतायत तरी पण त्यांचा स्कोर होतोय. आणि 9 मध्ये अजून एक धावसंख्येत भर. आता फक्त 10 रन जिंकण्यासाठी 6 रन पाहिजेत. सॉरी, हॅपी लाईफ ग्रुप, हॅपी लाईफ चॅम्पियन. आणि घोळे सरांनी फिरवून टाकलेला चेंडू समजलाच नाही बॅट्समनला. बॅट्समन मारायला गेला होता. गोलंदाज प्रवीण गोळे. असं वाटतंय की ते गोळेच फेकतायत. आणि पुढे बॅटिंगला उतरलेला आहे यश. बघूया आपल्या टीमला यश मिळवून देण्यात कामयाब होतोय का. आता येणाऱ्या पुढच्या 10 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 5 रन. हातच नाही लागला. हात लागला असता तर आउट झाला असता, पण त्याने हात नाही लावला. त्यांचा वरचा भाग लागला हाताचा. आणि ही कॅच होती पण नाही. वयोमानाप्रमाणे ही कॅच नाही पकडण्यात आलेली आहे. कापसर आधी हातात बॉल पकडा, नंतर मारा. वयोमानाप्रमाणे फिल्डिंग करा. आता फक्त 2 धावांची आवश्यकता. 2 रन.
2 रन्स टू विन आणि हा नो बॉल. नो मध्ये अजून एक धाव आणि अशा प्रकारे विनर आहे टीम एचओ आकाश. पुढच्या दोन्ही टीम्स प्लीज आतमध्ये या. एवढे कठीण नावाची टीम जिंकलेली आहे अल्फा स्कॉट.